डार्क गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा आपला विषय कंटेस्टेड डिवोर्स आहे। कंटेस्टेड डिवोर्स ही एक अशी प्रोसिजर आहे की यामध्ये पती पत्नीपैकी एका पार्टीला घटस्फोट पाहिजे असतो आणि दुसऱ्याची त्याला संमती नसते। यामध्ये एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप केला जातो। तसेच त्यामध्ये घटस्फोटाला थोडा वेळ लागतो, म्हणजे त्याच्यामध्ये टाइम फिक्स नाही। म्युच्युअल डिवोर्समध्ये 6 महिन्याचा जसा टाइम फिक्स आहे तसा कंटेस्टेड डिवोर्समध्ये टाइम फिक्स नाहीये। तर घटस्फोट कोणत्याही कारणावरून मिळत नाही, तर त्याचे काही आधार आहेत, काही ग्राउंड्स आहेत। तर त्याचा पहिला ग्राउंड आहे क्रुएल्टी, शारीरिक किंवा मानसिक छळ। जर पती हुंड्यासाठी किंवा कोणत्याही कारणावरून पत्नीला त्रास देत असेल, शिव्या देत असेल, मारत असेल, तर तेव्हा पत्नी क्रुएल्टी या ग्राउंड अंतर्गत घटस्फोटासाठी अर्ज करू शकते। तसेच पतीही पत्नीकडून शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असेल, मानसिक छळ होत असेल, तरी तो या ग्राउंड आधारे अर्ज करू शकतो। दुसरा आधार आहे डेझर्शन। पती पत्नी 2 वर्षापासून वेगळे राहत असेल, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रिलेशन नसेल, तरी ते घटस्फोटासाठी अर्ज करू शकतात, घटस्फोट मिळवू शकतात। तिसरा आधार आहे अडल्टरी। पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणाचेही दुसऱ्याबरोबर शारीरिक संबंध, म्हणजे जे की त्यांचे पती पत्नी नाही, म्हणजेच पतीचे पत्नीशिवाय परस्त्रीबरोबर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल किंवा पत्नीचे सेक्शुअल रिलेशन दुसऱ्याबरोबर म्हणजेच परपुरुषाबरोबर असतील, तर ते अडल्टरी या ग्राउंडचा आधार घेऊन घटस्फोटासाठी अर्ज करू शकतात। लेप्रसी, पती किंवा पत्नी कोणालाही कोड असेल व दुसऱ्याला त्याच्याबरोबर राहायची इच्छा नसेल, तर ते घटस्फोटासाठी अर्ज करू शकतात। अनसाउंड माइंड, आपला 5वा आधार आहे अनसाउंड माइंड। पती किंवा पत्नीपैकी कोणीही मानसिक रुग्ण किंवा वेडा असेल व लग्नानंतर 4-5 महिन्यानंतर त्याच्या वेडेपणाबद्दल जर कळले असेल, तरीही दुसरी पार्टी घटस्फोट मिळवू शकते। अनसाउंड माइंडच्या ग्राउंड अंतर्गत ती घटस्फोटासाठी अर्ज करू शकते। कन्वर्जन म्हणजेच धर्मांतर, पती किंवा पत्नी कोणीही धर्मांतर केले असेल, म्हणजे समजा पती पत्नी हिंदू धर्माचे आहे आणि काही महिन्यानंतर पतीने हिंदू धर्मातून मुस्लिम धर्म किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि ते पत्नीला ते धर्मांतर मान्य नसेल, तर ती या ग्राउंडच्या अंतर्गत घटस्फोट मिळवू शकते। रिनाउन्सिएशन म्हणजे संन्यास, पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणी संन्यास घेतला असेल, तरीही ते घटस्फोटासाठी अर्ज करू शकतात। पती पत्नी दोघांपैकी कोणी 7 वर्षापासून मिसिंग असेल, त्यांना कोणी पाहिले नसेल किंवा त्यांना कोणी ऐकले नसेल, ते जिवंत आहेत किंवा मयत आहेत हे कोणालाही माहीत नसेल, तर 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते या कायद्याअंतर्गत घटस्फोटासाठी अर्ज करू शकतात। तर हे झाले आधार। तर आपण अर्ज केव्हा करू शकतो, त्याची काय कंडिशन आहे, तर घटस्फोटासाठी अर्ज लग्नाचे 1 वर्ष पूर्ण झाल्यावरच करता येतो। लग्नाचे 1 वर्ष पूर्ण होण्या अगोदर घटस्फोटासाठी अर्ज करता येत नाही। परंतु जर अर्जदाराला अपोजिट पार्टीकडून खूप त्रास असेल किंवा काही अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली असेल, तर ते 1 वर्ष अगोदरही हायकोर्टाने घटस्फोट फाईल करण्यासाठी संमती दिलेली आहे। तर अर्ज कोठे करू शकतो, त्याचे काही ज्युरिडिक्शन आहे। तर आपल्या कार्यक्षेत्रानुसार जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, दिवाणी न्यायालयात अर्ज करू शकतो। जेथे दोघांचे लग्न झालेले आहे, जेथे दोघे वेगळे होण्या अगोदर शेवटी कोणत्या ठिकाणी राहिले असतील, म्हणजे जर पत्नी पुण्यात राहत असेल आणि
पती मुंबईला राहत असेल परंतु ते लास्टली नागपूरमध्ये राहत असतील तर त्या ठिकाणी ते अर्ज करू शकतात. किंवा ज्याच्या विरुद्ध केस केली म्हणजेच रिस्पॉन्डंट जेथे राहत असेल त्या ठिकाणीही घटस्फोटासाठी अर्ज करू शकतो. तसेच पत्नी ज्या ठिकाणी राहते तेथेही अर्ज करू शकतो. प्रोसिजर काय आहे तर सुरुवातीला घटस्फोटासाठी अर्ज करावा लागतो. त्या अर्जासोबत काही डॉक्युमेंट जोडावे लागतात. त्याच्यामध्ये मॅरेज इन्व्हिटेशन कार्ड, लग्नाची पत्रिका किंवा मॅरेज रजिस्ट्रेशन कार्ड, अर्जदाराचे ओळखपत्र म्हणजे ज्याने केस केलेली आहे, ज्याने घटस्फोटाचा अर्ज केलेला आहे त्याचे ओळखपत्रामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, तसेच त्याचा ID साईज फोटो, तो जेथे राहत असेल त्याचा रेसिडेन्शियल पुरावा म्हणजेच रेंट ॲग्रीमेंट, नोटराईज किंवा रजिस्टर यापैकी कोणतेही चालेल. तसेच राशन कार्ड किंवा घर स्वतःच्या नावावर असेल तर लाईट बिल या कागदपत्रांची आवश्यकता अर्जासोबत लागेल. तर अर्ज फाईल केल्यानंतर न्यायाधीश रिस्पॉन्डंटला हजर होण्यासाठी व आपले म्हणणे दाखल करण्यासाठी नोटीस काढतात व ती नोटीस मिळाल्यावर रिस्पॉन्डंट हजर होतो व आपले म्हणणे दाखल करतो. नंतर पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणालाही इंटेरिम ॲप्लिकेशन फाईल करण्याची संधी असते. इंटेरिम ॲप्लिकेशनमध्ये अंतरिम पोटगीसाठी किंवा मुलांच्या भेटीसाठी ते अर्ज करू शकतात. अशा प्रकारच्या इंटेरिम ॲप्लिकेशन डिसाईड झाल्यानंतर म्हणजेच त्याचा निकाल लागल्यानंतर मॅटर अर्जदाराच्या पुराव्यासाठी लागतो. यामध्ये अर्जदार आपल्या बाजूचे म्हणजेच केसच्या स्ट्रॉंग पॉईंटचे जे डॉक्युमेंट आहेत हे त्याला फाईल करावे लागतात. नंतर अर्जदाराची उलट तपासणी म्हणजेच केस रिलेटेड प्रश्न असेल तर ते विरुद्ध पार्टीचे वकील अर्जदाराला विचारतात. अशा प्रकारे अर्जदाराची उलट तपासणी, त्याचे काही डॉक्युमेंट ते फाईल केल्यानंतर मॅटर रिस्पॉन्डंटच्या पुराव्यासाठी लागते. रिस्पॉन्डंट ही आपले काही महत्त्वाचे पुरावे, कागदपत्र कोर्टात दाखल करतो. तसेच त्याचीही उलट तपासणी अर्जदाराचे वकील घेतात. अशा प्रकारे अर्जदार आणि रिस्पॉन्डंट दोघांचे पुरावे झाल्यानंतर मॅटर अंतिम युक्तिवादाला लागते. अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर अर्जदाराने घटस्फोटाचा जो ग्राउंड सांगितला आहे म्हणजेच त्याने जर क्रुएल्टी या ग्राउंडवर अर्ज केला असेल तर त्याला तो सिद्ध करावा लागतो. कोणत्या प्रकारची त्याच्यावर क्रुएल्टी झालेली आहे हे जर त्यांनी सिद्ध केले तर त्याला घटस्फोट मिळून जाईल. तर घटस्फोट झाला किंवा घटस्फोटाचा निर्णय झाला तरीही त्याला दुसरे लग्न लगेचच करता येत नाही. तर त्याला दुसरे लग्न केव्हा करता येईल तर घटस्फोटाच्या विरुद्ध पार्टीचा अपील करण्याचा टाईम जोपर्यंत पूर्ण होत नाही, म्हणजेच अपील करण्याचा टाईम जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो दुसरे लग्न करू शकत नाही. जर अपील केले तर अपिलाचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत तो दुसरे लग्न करू शकत नाही. जर असे केले तर IPC सेक्शन 494 अंतर्गत 7 वर्षाची शिक्षा मिळेल. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या काही समस्या, प्रॉब्लेम असेल तेही आपण कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता. आम्ही आपल्याला त्याबद्दल लीगल माहिती प्रोव्हाइड करू. डार्क गुरु चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका. त्यामुळे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. थँक्यू.